तर बघा अशा प्रकारचे आहेत प्रकारे आहे ते बघूनच काढावी लागतात. तर मित्रांनो असे असतात जांभूळ आणि आपण एवढे काढलेले आहेत बघा. बघा असे जांभूळ असतात आणि साईज पण बघा लहानच आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता पाणी घालून मस्त की हात घालून वर खाली करायचं. ओके, आपण आता मस्त की जांभळाच्या झाडाखाली आलो. हे बघा झाड इथे आहे. मस्त की टेस्ट करणार आहोत. एक नंबर आहे. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या घरी आहोत आणि घराच्या मागील बाजूला आपल्या एक जांभळाचं झाड आहे. एक छोटी साईज लहान आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की जांभळाची मोठी साईज पण असते, ती एकदम चविष्ट असते. ही पण चविष्ट आहे. आणि कशा प्रकारे हे जाम झालेले आहेत ते पाहूया. आणि त्याचबरोबर मित्रांनो, हे काढल्यानंतर मस्त की स्वच्छ धुवायचे 2-3 पाण्याने. त्याच्यानंतर मीठ घालायचं आणि एक 10-15 मिनटं ठेवायचं. त्याच्यानंतर उत्कृष्ट प्रकारची चविष्ट असे हे जांभूळ आपल्याला जिभेवर चव येते आणि आपली जीभ असते ती निळी पडते. आता सध्या जांभूळ आहेत आपल्याकडे आणि तोही रानमेवा म्हटला म्हणजे. आणि सध्या मे महिन्यामध्ये जांभूळ हे फळ रानमेवा म्हणतो आपण, ते आता तयार झालेलं आहे. ते पाहूया. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनल नवीन असतं नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल करून नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. चला जांभळाचं झाड पाहूया सर्वप्रथम, त्याच्यानंतर सुरुवात करूया काढायला. चला तर मित्रांनो, हे बघा जांभळाचं झाड आहे आणि आता सध्या तरी हे बघा ही साईज आहे, एवढी लहान साईज आहे बघा. तर आपण आता एक काढायची कशी आहे ते बघूया. आता चला सुरुवात करूया काढायला. बघून घ्या अशा बरोबर आहेत आपले छोटेसेच आहेत, जास्त मोठे झालेले नाही आहेत आणि लवकरच पिकलेले आहेत. तर बघा अशा प्रकारचे आहेत प्रकारे आहे ते बघूनच काढावी लागतात. आणि हे बघा इथे आहेत ते आपण आता परत काढूया. बघून काढावे लागतात मित्रांनो. ते बघा अशा प्रकारे हे काढायचे. चवीला पण टेस्टी आहेत. फक्त आपली जीभ असते ती निळी होते. करायचा जांभूळच म्हटलं त्यामुळे जांभळी होणार निळी आपली जीभ. आता अशा प्रकारे आपण काढूया. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे. भरपूर तयार झालेले आहेत. काढताना प्रॉब्लेम होते.
आता एवढे काढून झालेत. अजून तर मित्रांनो असे असतात जांभूळ आणि आपण एवढे काढलेले आहेत बघा. हे बघा एवढे जांभूळ काढले आहेत बघा. असे जांभूळ असतात आणि साईज पण बघा लहानच आहे मित्रांनो. याच्यापेक्षा मोठीच साईज असते, एकदम गोड आणि चविष्ट असते. आता ही साईज बघा. काही याच्यामध्ये अजून कलर चढलेले नाही आहेत, ते आपण काढून टाकू आणि जे चांगले पिकले आहेत तेच आपण घेऊया. अशा प्रकारे हे काढून घेऊया आपण आधी. जे पिकले आहेत तेवढेच काढायचे आहेत. हे बघा, बाकीचे टाकून द्यायचे आपण. चांगले पिकले नाहीत ते. आता बघा हा चांगला पिकलेला नाही आहे, हा टाकून देऊया. आता हा दुसरा घेतला आपण. आणि ह्याचा एकच फायदा आहे मित्रांनो, ज्याला डायबिटीस असते त्याला फायदेशीर आहे. कारण हे फळ खाल्यानंतर जी बी राहते त्याची पावडर बनवायची आणि त्याचा उपयोग डायबिटीससाठी असतो, म्हणजे साखर कमी करण्यासाठी शरीरातली. त्याच्यासाठी उपयुक्त आहे. तर आपण आता हे सर्व काढून घेऊया. त्याच्यानंतर मस्त की स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. त्याच्यानंतर खायचे. डायरेक्ट कधी खाऊ नका, कोणताही रानमेवा असो. थोडेच राहिलेत आपले. तर मित्रांनो आता पाणी घालून मस्त की ठेवूया. त्याच्यानंतर असा हात घालून वर खाली करायचं. अशा प्रकारे धुवून घेऊया. आता पाणी बघा, मस्त की धुवून घेतले. परत थोडं राहिलं आहे पाणी, ते परत वतूया. मस्त की तर मित्रांनो आता आपण मीठ घालूया. अजून थोडं मीठ टाकूया मस्त की. मीठ कमी पडलं आहे बहुतेक.
हलवूया म्हणजे एक जीव होईल. बस आपण आता मस्त की जांभळाच्या झाडाखाली आलो. हे बघा झाड इथे आहे आणि याच ठिकाणी आता आपण मस्त की टेस्ट करणार आहोत. हे बघा एक नंबर आहे. आणि मित्रांनो जी पण जांभळी होते, जांभळ्या कलर म्हणजे निळ्या प्रकारचे होते आणि आरोग्याला बी चांगलं आहे. आणि ह्याचे फायदे तुम्हाला सांगतो. जांभळीची साल जी तुम्ही पाण्यामध्ये ठेवली आणि त्याचा काढा पिलात तर तुम्हाला मूळव्याध असेल तर तो ठराविक प्रमाणामध्ये बरा होतो, म्हणजे आराम वगैरे भेटतो. प्लस ह्या जांभळाच्या बीची पावडर केली सुकवून मस्त की, तर तुम्हाला ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत. आणि अजून बरेच फायदे आहे त्याला ते तुम्हाला पुढे सांगतो. चला आधी आपण खाऊन घेऊया मग बोलू. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल करून नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. आणि आपल्या जांभळाचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा. चला भेटूया अशा का नवीन व्हिडिओमध्ये.